नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संच मान्यता धोरण आहे ते 100% रद्द होणार आहे का? आणि जर होणार असेल तर त्याची कारणं काय आहेत? आणि त्याचबरोबर काल जी काही सुनावणी झालेली आहे, संच मान्यता धोरण रद्द व्हावं, जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे ते रद्द होण्यासाठी काल जी काही याचिकेची सुनावणी झाली त्या संदर्भामध्ये अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संच मान्यतेच्या धोरणाबद्दल बोलणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. तर मित्रांनो बघा, काल जे काही संच मान्यता धोरणाची तातडीची सुनावणी होती, त्याच्यामध्ये कोर्टाने स्थगितीचा निर्णय दिलेला आहे. म्हणजे जी काही नवीन संच मान्यता धोरण आहे, त्या धोरणाला स्थगितीचा निर्णय दिल्यामुळं या ठिकाणी जुनी संच मान्यता आहे, त्यानुसारच या ठिकाणी कारभार कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे नवीन संच मान्यता धोरणानुसार जे काही शिक्षक अतिरिक्त होणार होते, ज्या शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या, शिक्षकांच्या जो समायोजनाचा प्रश्न होता, तो प्रश्न या ठिकाणी थांबलेला आहे. म्हणजे जुन्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक ज्या ठिकाणी आहेत, ज्या स्थितीमध्ये आहेत, तीच स्थिती या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहे. ही होती कालच्या सुनावणीची अपडेट. आता पुढची आपल्याला 25 तारीख मिळालेली आहे. त्या 25 तारखेला आपण बघू की नेमकं काय होते. लवकरात लवकर या संच मान्यता धोरणाचा निकाल लागावा आणि तो निकाल या अभियोग्यता धारकांच्या बाजूने लागावा आणि त्याचबरोबर ज्या काही शिक्षक संघटना आहेत, ज्यांनी या याचिका दाखल केलेल्या आहेत, त्या सर्वांच्या बाजूने हा निकाल लागावा एवढीच या ठिकाणी आपण अपेक्षा करूया. आता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हे संच मान्यता धोरण आहे, हे 100% रद्द होणार आहे का? तर मित्रांनो, 100% हे धोरण रद्द होणार आहे आणि याची जी काही कारणं आहेत, त्याच्यामध्ये प्रमुख 2 स्ट्रॉंग कारणं जी आहेत, त्यापैकी एक जे आहे ते भारतीय संविधानाने जो काही मूलभूत अधिकाराचा कायदा जे काही मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत, तर त्या मूलभूत अधिकारामधलं कलम 21 ए जे आहे, त्या कलम 21 ए ला छेद देण्याचं काम हे नवीन संच मान्यता धोरण करत आहे. त्यामुळं कलम 21 ए च्या विरोधामध्ये जाऊन कोर्ट आपल्याला निर्णय देणार नाही. कारण कलम 21 ए आपल्याला सांगतं की मूलभूत अधिकार आहे आणि त्याचबरोबर मोफत आणि सक्तीचा कायदा या ठिकाणी आहे की त्या बालकाला ते शिक्षण मिळालं पाहिजे. मोफतही मिळालं पाहिजे आणि ते सक्तीनं त्या मुलाला मिळालं पाहिजे. मग त्या गावात एक जरी मुलगा असेल, तरी त्या मुलाला शिक्षणाची व्यवस्था करणं ही त्या शासनाची जबाबदारी आहे. म्हणून हा जो नवीन संच मान्यतेचा जी-आर आहे, तो कुठेतरी या 21 ए ला छेद देणारा आहे. त्यामुळं ही जी बाजू आहे, हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा या ठिकाणी याचिकाकर्त्यांनी अतिशय स्ट्रॉंगपणे मांडायला सुरुवात केलेली आहे. दुसरी गोष्ट की शिक्षणाचा हक्क कायदा 2009 जो आलेला आहे, त्याच्यामध्ये जो विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं प्रमाण ठरवून दिलेलं आहे, त्या प्रमाणाला सुद्धा छेद देण्याचं काम हा जी-आर करत आहे. आणि त्यानुसार आता जर तुम्ही सध्या शिक्षकांची परिस्थिती बघितली, तर त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त बोजा आहे आणि तो बोजा कमी करायचा असेल, तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिक्षक भरती होणं आवश्यक आहे. अनेक शिक्षकांची पदं रिक्त आहेत. ती पदं रिक्त झाल्याशिवाय या शिक्षकांच्या वरचा बोजा जो आहे, तो कमी होणार नाही आणि तो बोजा कमी झाल्याशिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येणार नाही. कारण प्रमाणापेक्षा जास्त वेळ या मुलांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा, मुलांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यापेक्षा ही जी काही शासकीय कामं आहेत, ही कामं या शिक्षकांच्या वरती बोजा ठरलेल्या आहेत आणि तो कुठेतरी कमी करायचा असेल आणि या विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल, तर मात्र आपल्याला नवीन शिक्षकांची भरती करणं गरजेचं आहे. त्यामुळे जो काही जिल्हा परिषद शिक्षक बंद करण्याचा घाट या शासनानं घातलेला आहे, त्यालाही या ठिकाणी चॅलेंज झालेला आहे आणि निश्चितच तो शिक्षण हक्क कायदा 2009 जो आहे, त्याच्यामधल्या कलम 25 नुसार हा जी-आर कसा या ठिकाणी धोकादायक आहे, हे सुद्धा याचिकाकर्त्यांनी चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. त्यामुळं कोर्ट जे आहे, ते निश्चितच संविधानाच्या मूल्यानुसार जाणार आहे. त्याच्या विरुद्ध आपल्याला निर्णय देणार नाही. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे, की वातावरण जे निर्माण झालेलं आहे सध्या, अनेक जिल्ह्यांच्या शिक्षक संघटना मोर्चे काढत आहेत, निवेदनं देत आहेत, आंदोलनं करत आहेत. आता आझाद मैदानावरती सुद्धा मोर्चे आहे. तर त्या मोर्चाला सुद्धा हजेरी लावणं, तिथल्या आजूबाजूचे जे काही आसपासच्या अभियोग्यताधारक असतील, तर त्या अभियोग्यताधारकांनी तिथं जाऊन त्या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे. मित्रांनो, एखादी जर रील आपल्या मोबाईलवरती आली किंवा एखादा व्हिडिओ जर आपल्या मोबाईलवरती आला, तर तो आपल्या मित्रमंडळींना अनेक ग्रुपवरती तो आपण शेअर करत असतो, जो की आपल्या कामाचा अजिबात नसतो. परंतु ही गोष्ट आपल्या कामाची आहे, आपल्या भविष्याच्या पिढीच्या कामाची आहे. आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या भविष्यातल्या पिढीला किंवा त्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी ही जी गोष्ट आहे, ती तुम्ही प्रत्येक प्रसारमाध्यमांवरती शेअर करा. तुमच्या WhatsAppला ठेवा. तुमच्याकडे जे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवरती ते शेअर करा
अनेक पालकांना या संदर्भामध्ये जागरूक करण्याचं काम हे आपल्या 2-2.5 लाख अभियोग्यताधारकांचं आहे आणि त्यामुळं हा जो प्रश्न आहे संच मान्यता धोरणाचा हा आपण प्रसारमाध्यमांमध्ये मांडला पाहिजे आणि एक वातावरण जे क्रिएट झालेलं आहे, ते वातावरण तेव्हाच थांबलं पाहिजे जेव्हा कोर्टाचा आदेश आहे किंवा शासन आपणहून स्वतः हा जी-आर या ठिकाणी रद्द करेल. मित्रांनो, रद्द होण्याचे चान्सेस 100% आहेत. तशा पद्धतीचं वातावरण आहे. जसं की मराठीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. हिंदी सक्ती केली त्यावेळेला शासनाने एक चाचपणी करून बघितली, की या महाराष्ट्रामध्ये नेमका प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाल्यानंतर मग त्यांनी तो जी-आर तशा पद्धतीने मागे घेतला. तशाच पद्धतीने या अभियोग्यताधारकांचा, अनेक शिक्षक संघटनांचा, अनेक पालकांचा या संच मान्यता धोरणाला जर विरोध झाला, तर निश्चितच शासन हा जी-आर मागे घेणार आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हे आंदोलन तीव्र करावं लागेल. ही मागणी तीव्र करावी लागेल. हा जी-आर 100% रद्द होऊ शकतो आणि 100% 30,000 पदं या ठिकाणी येऊ शकतात. नाहीतर मित्रांनो कसं आहे, की जर का संच मान्यता धोरण रद्द होईल या अपेक्षेवरती आपण बसलो, कोर्ट आपल्याला निर्णय देणार या अपेक्षेवरती आपण बसलो आणि जर आपण गाफील राहिलो, तर त्यातून पळवाटा शोधल्या जातात आणि मग तशा पद्धतीचे नवनवीन जी-आर या ठिकाणी लागू केले जातात. तर निश्चितच हे जे धोरण आहे, हे धोरण या ठिकाणी रद्द होणार आहे. परंतु रद्द होईपर्यंत आपल्याला हा पाठपुरावा करायचा आहे. जेव्हा हे धोरण रद्द होईल, त्यावेळेला आपला विजय होईल आणि ज्यावेळेस आपला विजय होईल, त्याच वेळेला ही लढाई आपल्याला थांबवायची आहे. जे वातावरण सध्या आहे, ते वातावरण तसंच क्रिएट करा. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमांवरती असेल किंवा अनेक तुमचे जे काही ग्रुप वगैरे असतील, त्याच्यावरती शेअर करा, स्टेटसला लावा. जोपर्यंत आपल्याला नवीन संच मान्यता धोरण रद्द झालं असं अधिकृतरित्या पत्रक येत नाही, तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. तर कालच्या सुनावणीमध्ये स्थगिती आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल, की कोर्ट काय निर्णय देणार आहे. तर एवढीच या ठिकाणी अपडेट होती. हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.